तुमच्यासमोर फळं तसेच पालेभाज्या, मसाले, चटण्या हे तुमच्यासमोर ठेवून मी तुम्हाला जीवनशैली जीवनाचं काय असतं आणि कशाप्रकारे आपण आहार ठेवावा, त्याचप्रकारे आपण म्हणतो ना की मित्र-मैत्रिणी असतात. ते जर आपल्या जवळ असले तर आपण काही आपले विचार मांडू शकतात. मनावर कुठलाही बोजा नसतो आणि आपण आपल्या मैत्रिणीला "अगं काय झालं? काय झालं?" असं विचारू शकतो. केव्हा तरी आपल्या मनातले काही विचार त्यांच्या पुढे मांडून आपण आपलं मन हलकं करतो. आज हे ठेवून मला एवढंच सांगायचं आहे की आपण आजच्या या आधुनिक काळात आपल्या जीवनशैली कशी असावी, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय केले पाहिजे आणि कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या, वेळ सत्कारणी किती लावला, इत्यादी गोष्टींचे रात्र झोपण्यापूर्वी स्मरण करावे. कारण आपण जेव्हा उठतो सकाळी उठलो की आपल्यात धाकधूक असते, हे करावं ते करावं, तेव्हा शांत मन ठेवून आपण काय करावं, गोष्टी रात्री झोपण्यापूर्वी स्मरण करावे. काय करायचं, शारीरिक आणि मानसिक शक्तीचा होईल तेवढा संचय करावा. आहे जीवन म्हणून कशाही पद्धतीत आपण जीवन घालवू नये. प्रपंच करावयाचा तर शारीरिक सामर्थ्याबरोबर मनाचेही सामर्थ्य हवे. समजलं ना? आपण मनाचे सामर्थ्य ठेवलं तर शारीरिक बळ असेल तर प्रतिकार करता येईल. संकटे आली तर त्यांना कधीही घाबरू नये, त्यांना सामोरे जावे. एक माध्यम ठेवलेले आहे आणि आपण जीवनात काय करावं सकाळ वाजल्यापासून ते दिवसभर. संकटाने आपला पाठलाग करू नये असे वाटत असेल तर त्यांना कधी पाठ दाखवू नका. आपण त्यांच्याकडे पाठ केली म्हणजेच ती आपली पाठ पकडतात. आपल्यावर झालेला अन्याय मुकाट्याने सहन करू नका. झुंज घ्या. झुंजता झुंजता अपयश आले तरी चालेल. अशा अपयशानेच तुमची यशाची पाऊलवाट तुम्हाला दिसू लागेल. त्या ह्या जीवनात कसं राहावं. पडण्यात पराभव नसून पडल्यानंतर न उठण्यात तो आहे. बघा, यशाचे एक पाऊल टाकण्यासाठी अनेक अपयशे पचवावी लागतात. फक्त हे मी ठेवून तुमच्याकडे बोलत आहे. समजलं? जीवन हे खरोखरच युद्ध आहे. हे युद्ध आपण जिंकले पाहिजे. आलं का लक्षात? जिंकले पाहिजे आपण ते जीवन. आता काय, मनाचे सामर्थ्य, त्यासाठी सामर्थ्य आपल्याला मनाचं असायला पाहिजे. मन समर्थ असेल तर तुमचा शब्द सहसा वाया जाणार नाही. तो शरीर सामर्थ्यासाठी प्रतिदिवशी न चुकता व्यायाम करावयास हवा. आपली दिनचर्या कशी असावी, जसे अन्न तसाच व्यायाम. आपले प्रकृतिमान लक्षात घेऊन जो उपयुक्त आणि झेपेल असा व्यायाम करावा. जीवनशैलीत जीवन कसं असावं, तो आपल्या शक्तीच्या नियमाने करावा, निम्म्याने करावा. नमस्कार, योगासने ही अत्यंत उपयुक्त आणि सर्वांना करता येण्यासारखी आहेत. आपण जर प्रण ठेवला, आपण जर क्रम ठेवला, सकाळी उठून
आणि जसं आपण जे मशीन न वापरता ठेवतं ते मशीन गंजतं, तशीच आपली गत आहे. आपण जर सकाळी उठून आपले थोडा व्यायाम, थोडं वॉकिंग, चालणे, जे झेपेल तसा व्यायाम आपण करावा. सूर्यनमस्कार मग योगासने ही अत्यंत उपयुक्त आहे. सर्वांना करता येण्यासारखीच आहे ती. शरीर आरोग्य संपन्न असणे हे व्यवहार आणि अध्यात्म या दोन्ही क्षेत्रात आवश्यक आहे. उठल्यामुळं कसं बसा खाल्लं, काहीतरी खाऊन कामाला गेलं तसं नाही. व्यवस्थित पोळी भाजी खावी. आता आवश्यक आहे. शरीरानंतर मन म्हणजे मोठं हे आहे. मनाची शक्ती एकाग्रतेने आता आपण एकाग्रता असायला पाहिजे. मन चंचल होऊन उपयोगी नाही. समजलं? मनाची शक्ती बघ. 5 इंद्रियात गुरफटलेले मन त्यातून काढून एकाच ठिकाणी गुंतवता आले तर 5 पट मनाची शक्ती वाढेल. ऐकून घ्या. मनाची बरीचशी शक्ती चिंता आणि अनावश्यक विचार, पात्रता नसता केलेल्या अपेक्षा यातच खर्च होत असेल. मनात निर्माण होणाऱ्या प्रत्येक विचारांचे पृथक्करण करण्याचा अभ्यास ठेवावा. असा अभ्यास चालू असला म्हणजे आपल्या मनात येणारे विचार का येतात हे हळूहळू आपल्या लक्षात येईल. आणि हे सगळं सकस आहार, व्यायाम यावर अवलंबून आहे. हा एकाग्रतेचा अभ्यास एकदम जमणार नाही, शक्य नाही एकदम. तो हळूहळू करावा लागेल. नित्य नियमाने न चुकता असा अभ्यास करावयास हवा. खरे सुख विषयात नसून ते त्या विषयाशी होणाऱ्या मनाच्या एकाग्रतेत आहे. शृंगार राजमहालात काय किंवा झोपडीत काय सारखाच असेल. त्यापासून होणाऱ्या आनंदात फरक नसून तो बाह्य तपशिलात असतो. आलं का लक्षात? हा एकाग्रतेचा अभ्यास फलप्रद होण्यासाठी आपला आहार, म्हणूनच ही फळं मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. आहार हा सात्विक असला पाहिजे. तो शुद्ध असावा. अन्नाचा परिणाम मनावर लवकर होतोच. जसं आपण जे अन्न खातो ते अन्न त्या मनावर परिणाम असतो. पण ते घेताना जी वृत्ती असेल ती दृढ होत जाते. म्हणून अन्न ग्रहण, ऐकून घ्या, अन्न ग्रहण करताना त्याची विचिकित्सा करू नये. अन्न न निध्यान्त हे मुद्दाम यासाठी सांगितले आहे. अन्नम न निध्यान्त हे मुद्दाम यासाठी सांगितले आहे. आता जीवनाचं उद्दिष्ट काय? 4 पुरुषार्थ हे जीवनाचे उद्दिष्ट आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आपण जीवनाचा अर्थ समजावा. पुरुषाने याची इच्छा करावी आणि ते प्राप्त करून घ्यावेत. धर्म हा इतर 3 पुरुषार्थाचा पाया आहे. आपले आचार विचार या धर्मात येतात. आपल्या आचार विचारावरच कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांची धारणा अवलंबून आहे. द्रव्य हेही अपरिहार्यच आहे. काम हाही हवा आणि नंतर मोक्ष. उदंड द्रव्य मिळावे पण त्यातच आसक्त असू नये. श्रीमंती अवश्य असावी पण त्यात मन नसावे. मोटार असावी
पण पायी चालण्यात कमीपणा न वाटावा. बोध घ्या. शरीर, मन, बुद्धी याचा क्रमशः विकास होऊ लागला की आपलं जीवन सुरळीत जाणार आणि कुठलेही प्रश्न उद्भवणार नाही. आपली जी दिनचर्या नियमित असणे आवश्यक आहे, ती तशी नियमित असली तर चालू वातावरणातही आपण हवा तेवढा वेळ खचितच मिळू शकेल. जो मिळेल त्याचाही उपयोग करून घेतला तर कितीही कार्य होऊ शकेल. वेळ मिळत नाही हे सबब मुळीच पटणार नाही. मला टाईम मिळत नाही हे करायला ते करायला. नाही, वेळ काढा. जो वेळ वाट्यास येतो त्याचे आपण काय करतो हा खरा सवाल आहे. मिळालेल्या अल्प आयुष्यात ज्यांनी डोंगरा एवढी प्रचंड कार्य केली त्यांच्यासाठी दिवसाचे तास वाढले नव्हते. आपल्यासाठी ते कमी झाले नाही. अवघे 14 वर्षाचे आयुष्य ते काय? आपल्या दृष्टीनंतर ते शिकण्याचे वय. अर्थात शिकत असलो तर पण या अल्पावधीत गीतेसारखा अद्वितीय ग्रंथावर भाष्य लिहून आपले नाव अजरामर करण्याचे ज्ञानदेव इथेच होऊन गेले. हे पण तुम्हाला संतांचं पण मी बोलते आहे. आपण जीवन आपलं कसं असावं, जीवनात आहार कसा असावा, आपण आपल्या मनात जे जे विचार असतात आपण आपल्या मित्र मैत्रिणी त्यांच्याबरोबर मन मोकळं करून बोलावं. आणि असं जर तुम्ही नियम ठेवला तर तुमच्या जीवनात एक वेगळंच काही जीवन तुमचे खुलून जाईल. आहाराच्या दृष्टीने, व्यायामाच्या दृष्टीने जर का असं एक वेळापत्रक करून ठेवलं तर तुमच्या जीवनात असा बदल होऊन जाईल. आणि जे खाद्यपदार्थ आहे म्हणजे आपण तेलाचा वापर नियंत्रित ठेवावा. तूप शक्यतो साजूक तूप खावं. अतिक्रमण म्हणजे अति खाऊ नये, लिमिट ठेवावं. आणि असं जर आपण ठेवलं, आपली दिनचर्या अशी ठेवली तर आपलं जीवन एकदमच सुधारून जाईल. परत मी तुम्हाला सांगते, परत मी वामन पै ह्यांचे सरांचं नाव घेते. ते म्हणतात, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे अगदी बरोबर आहे. हा बोध घ्यावा आणि त्या बोधाप्रमाणे आपण आपलं जीवन पुढे व्यवस्थित करावं. हाच माझा हेतू. हे मी आज तुमच्या पुढे फळं ठेवली, मसाले कुठले हे सगळं मी बोलले आहे. पालेभाज्या, स्टफ फूड खाऊ नये जास्त. बिस्किट असेल, केक, इतर स्टफ फूड असेल ते खाऊ नये. अन्नावर पण नियंत्रण ठेवलं तर तुमचं जीवन एकदम सुरळीत जाणार आणि तुम्हीच तुमच्या जीवनाचा आकार, तुमच्या जीवनाचा जो आकार असतो तो एकदम वेगळाच होईल आणि तुमचं जे शरीर असतं ते एकदमच सुदृढ होईल. हाच माझा हेतू. आणि मी हे बोलले का, मला मनात वाटलं म्हणून मी हे बोलले. तुम्हाला जर पटत असेल तर आजपासून तुम्ही तुमचे जीवनातले जे वेळापत्रक आहे ते करून ठेवा. धाकाधुकीच्या जीवनात कसंही काही खाणे, कुठल्याही वेळी झोपणे, एक नियम ठेवावा. मी बोलले आहे मागच्या व्हिडिओत की 7 वाजता मुलांना पण त्यांचं जेवण, रात्रीचं जेवण, डिनर आपण पण लवकर घ्यावं. 12-1 वाजता जागत राहू नये. तरच तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खरं आहे हे. परत मी सगळ्यांना माहीत असतं पण तुम्ही म्हणाल की आम्हाला वेळ मिळत नाही. वेळ काढा.
आणि बघा कसं त्या तुमच्या जीवनात बदल होईल. एवढं सांगते. जर का तुम्हाला पटत असेल हा व्हिडिओचं काय मी बोलले लिटल बिट इन्फॉर्मेशन, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स लिहा. धन्यवाद.